नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कमी पाण्याच्या दृष्टीने सोयाबीन लागवडीच्या काही टिप्स पाहिल्या. लवकरच पेरणीचा हंगाम सुरू होईल, त्यामुळे आता आपण डिटेलमध्ये हे सोयाबीनच्या लागवडीबद्दल पाहूयात. सध्या आपल्याला पाऊस येईपर्यंत वाण्याची निवड, त्याची उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया करून सोबत जमिनीचीही तयारी करून ठेवायची. या सगळ्यामुळे काय होईल तर कमी पाण्यातही सोयाबीनचं पीक चांगलं तग धरू शकतं. यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या शिफारसी दिल्यात. त्या नेमक्या काय आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी येते योग्य वाणांची निवड. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी पावसाच्या परिस्थितीत लवकर किंवा मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या जाती निवडणं फार फायदेशीर ठरतं. यामध्ये JS 9305, JS 335 आणि फुले दुर्वा या जातींची शिफारस करण्यात आली आहे. हे वाण इतर वाणांच्या कमी पावसातही तुलनेने चांगलं उत्पादन देऊ शकतात. पण फक्त वाण निवडून चालणार नाहीये. पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण अनेकदा आपण पेरणी करतो, पण उगवण कमी झाल्यामुळे दुबार पेरणीची वेळ येते आणि खर्च वाढतो. म्हणूनच उगवण चाचणी आधीच करून घ्यायची आहे. आता आपल्याला वाटू शकतं हे काय, परत कोणत्या तरी प्रयोगशाळेत जावं लागणार, त्याचा वेगळा खर्च होणार. पण असं अजिबात नाहीये, कारण ही चाचणी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करता येते. त्यासाठी कापड, गोंडपाट, जर्मिनेशन पेपर किंवा अगदी वर्तमानपत्राचाही वापर करता येतो. मग ही चाचणी कशी करायची बरं? तर साधारण 100 बियाणं घ्यायची, त्यांना असं 10 बाय 10च्या रांगेत मांडायचं. पण कशावर तर हेच ओल्या कापडावर, गोंडपाटावर किंवा पेपरवर, आणि त्याच्यावरून दुसरं ओलं कापड किंवा पेपर पुन्हा झाकायचा आणि त्याची व्यवस्थित गुंडाळी करायची आणि हे सावलीत ठेवून हलकसं पाणी मारायचं. आता उगवण तपासायची म्हणजे अंकुर येण्या इतपत तर वेळ आपल्याला लागणार आहे. त्यामुळे 5 ते 7 दिवसांनी किती बियाणांना चांगले अंकुर फुटलेत ते मोजायचं. जर 70 ते 80% जास्त बियाणं उगवलं तर ते बियाणं लागवडीसाठी योग्य समजलं जातं. आता महत्वाचा टप्पा तो म्हणजे बीज प्रक्रियेचा. पेरणीपूर्वी बियाणांवर बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. प्रति 10 किलो बियाणासाठी थायरम 37.5% अधिक कार्बोक्सिन 37.5% हे संयुक्त बुरशीनाशक 30 ग्रॅम या प्रमाणात बियाणाला चोळायचे. त्यानंतर खोडमाशी आणि रस शोषक किडींपासून संरक्षणासाठी थायोमेथोक्साम 30% FS हे कीटकनाशक 100 मिली या प्रमाणात वापरायचे. आणि शेवटी 250 ग्रॅम रायझोबियम आणि 250 ग्रॅम PSB बियाणाला चोळायचे. यामुळे पिकाला नत्र आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते आणि खतांचा खर्चही कमी होतो. आता शेवटची आणि खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जमिनीची तयारी. पावसाची चाहूल लागते, त्यामुळे सोयाबीनसाठी आपल्याला शेताची मशागत पाण्याच्या उपलब्धतेनुसार करायला हवी. कमी पाण्याच्या परिस्थितीत BBF म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धत जास्त फायदेशीर राहते, किंवा सरी वरंबा पद्धतीनं रान बांधणी करणंही फायदेशीर ठरणार आहे. यामुळे जास्त पाऊस झाला तर पाण्याचा निचरा होतो आणि कमी पाऊस झाला तर जमिनीत ओलावा टिकून राहतो. तसंच हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळायचं आहे. आणि यासोबत एक महत्त्वाचा एलिमेंट तो म्हणजे ट्रायकोडर्मा. जर आपण हेक्टरी 5 किलो फुले ट्रायकोडर्माचा वापर केला तर बुरशीजन्य रोगांचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल. म्हणजेच काय तर यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आपल्याला लागवडीपूर्वीचं योग्य नियोजन करायचंय. यामुळे सोयाबीन पीक सुरक्षित ठेवणं आणि चांगलं उत्पादन मिळवणं शक्य होऊ शकतं. ही माहिती कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील वनस्पती रोगशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन महाजन यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.